जेव्हा जेव्हा आम्ही पत्रकार म्हणून कोकणामध्ये जातो त्यावेळेला कानावर पडणाऱ्या गोष्टी असतात की नवा उद्योग आणायचा म्हटलं की इकडे खंडणी मागितली जाते, इथले स्थानिक राजकारणी कोणताही विकास प्रकल्प करायचा म्हटलं की खंडणी मागतात, मग जागा घ्यायची तर म्हणे पार्टनरशिप द्या, अशा स्वरूपाच्या धमक्या देतात, मग फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आम्हाला लावता येत नाही, असा एक खूप मोठा उद्योजकांचा होरा असतो आणि त्यांचं म्हणणं असतं की खंडणीखोर झालेत सगळेचे सगळे. त्याच्यात तर लोकांनी विरोध करला आणि त्या सगळ्यांना पाडलंय आणि घरी बसवलंय ना. आज जे जे अनुभव हे 10 वर्षामध्ये खंडणीखोरांचं, ब्लॅकमेलरचं, हे सगळ्या गोष्टीचे अनुभव लोकांनी घेतले, ज्यांनी कोकणाचा विकास थांबवला, विरोध केला. आज शिवसारख्या प्रकल्पाला विरोध केला, काही लोकांनी एअरपोर्टला विरोध केला, काही लोकांनी ग्रीन रिफायनरीला विरोध, ते सगळे आज घरी बसलेले आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.